स्मारका स्वरूपात काहीतरी उभं राहावं. आता त्याचे कवितेचे दालन उद्घाटन झालंय. काय आपली प्रतिक्रिया आणि हा जो उपक्रम आहे तो अजून कुठे कुठे राबवला जाणार आहे? मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रजांच्या गावी आज आपण कवितांच्या गावाचं उद्घाटन करतो. पहिल्या दालनाचं उद्घाटन करतो. अजून अशी 15 दालनं या गावामध्ये होणार आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक दालनामध्ये किमान 1000 पुस्तकं असतील आणि ज्या कुसुमाग्रजांनी दादासाहेबांनी या महाराष्ट्राला फार मोठं साहित्य दिलं, अनेक ग्रंथ दिले, अनेक नाटकं दिली, अनेक पुस्तकं त्यांच्या माध्यमातून मराठीला मिळाली, त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थानं जर अभिवादन करायचं असेल तर आजचा हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू करतोय. यापूर्वी मंगेश पडगावकरांचं जे वेंगुर्ल्यामधलं गाव आहे, योगायोगानं माझं गाव देखील वेंगुर्लाच आहे, उभादंडा इथे आम्ही कवितांचं गाव निर्माण केले आणि एक निर्णय असा घेतला की आता मी राजकारणामध्ये काम करतो, मी काही गावं सांगतो की या ठिकाणी कवितांचं गाव करा, या ठिकाणी पुस्तकांचं गाव करा. पण धोरणात्मक निर्णय आम्ही असा घेतला की ज्यांनी मराठीसाठी प्रचंड काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्या साहित्यिकांची जी गावं असतील ती शोधून काढून त्या ठिकाणी कवितांची गावं किंवा पुस्तकांची गावं करण्याचा धोरणात्मक निर्णय आज 27 तारखेच्या निमित्तानं आम्ही घेतला. पर्यटन स्थळांप्रमाणे विकास होणार विकास होण्यासाठी काय होणार, शासनाकडून काय अनुदान मिळणार, काय काय? पर्यटन स्थळाप्रमाणे विकास होणार ही संकल्पना नाही. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये, ग्रामस्थांमध्ये, नव्या पिढीमध्ये वाचनाची संस्कृती वाढावी आणि त्यांना नक्की मराठी भाषेसाठी योगदान कुणी कुणी दिलं आहे हे कळावं, यासाठीचा उपक्रम आहे आणि प्रचंड पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद मिळतो. अरे यार बाद में याद है क्या? तर या संदर्भामध्ये नक्की मी आजच समजा संध्याकाळी जो गंगा करंदीकर पुरस्काराला आम्ही सगळे एकत्र भेटणार आहोत, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री त्यांच्या कानावर मी नक्की ही गोष्ट घालेन आणि त्याच्यात सकारात्मक निर्णय घेईन. मराठीतून एम.ए. केलेल्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही अशा पद्धतीचा एक परिपत्रक महापालिकेने काढले. सर्वात आपण काय माहिती घेतली, काय नाही, मला असं वाटतं की तो संबंधित काही यंत्रणेचा कदाचित घेतलेला निर्णय असेल. शेवटी शालेय शिक्षण विभाग असेल किंवा माध्यमिक शिक्षण असेल, शिक्षणतंत्र शिक्षण असेल, सेपरेट विभाग आहेत. मराठी भाषेचा विभाग चालवत असताना या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटींना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करतो आणि ठाणे महानगरपालिकेनं असा जर निर्णय घेतला असेल तर माहिती